बऱ्याचदा असं पेशंट सांगतात, की मला संध्याकाळ आली की खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, काही करायला उत्साहच वाटत नाही कामाला. आणि मग त्यांना विचारलं, की ब्लड टेस्ट करायच्या का? नाही, ब्लड टेस्ट सगळ्या आमच्या नॉर्मल आहेत, असं म्हणतात. तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत, की ज्या आपल्या नॉर्मल ब्लड टेस्टमध्ये आपण बघितल्याच पाहिजेत? कुणालाही असे त्रास होत असतील तर हे आपल्याला CBC किंवा कंप्लीट ब्लड काउंट किंवा हिमोग्राम म्हणतो ते, की त्याच्यामध्ये आपलं हिमोग्लोबिन किती आहे हे बघणं गरजेचं आहे आणि प्लेटलेट्स किती आहेत हे बघणं गरजेचं आहे, की ह्या दोन्हीमुळे आपल्याला असे त्रास किंवा असं थकवा येण्याचं कारण होऊ शकतं. आपलं रक्त बनण्याचा जो साठा आहे, म्हणजे लोहाचं प्रमाण किती आहे, आयरन लेवल, आयरनचा साठा जे सिरम फेरेटिन आहे आणि B12 फोलिक ॲसिड. तर हे एवढे 3 तपासणं तरी आपल्याला प्रत्येक अशा तपासणीचं CBC, लोहाचं प्रमाण, आयरन, TIBC, फेरेटिन आणि B12 फोलिक ॲसिड हे प्रत्येकाचं तरी करणं गरजेचं आहे, ज्यांनाही असे त्रास म्हणून ते येतात तेव्हा. नाही, मग त्याच्या नॉर्मल लेव्हल्स काय आहेत? म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की रक्त कमी झालं, म्हणजे मी आता तुम्हाला अगदी सामान्य लोकांच्या ह्याच्यातनं विचारणार आहे, डॉक्टर म्हणून नाही. तर जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात, की डॉक्टर माझं रक्त कमी झालंय, म्हणजे नक्की काय झालेलं असतं? तर अशा यांना बऱ्याचदा धाप लागते किंवा छातीत धडधड वाढते, चक्कर येते किंवा अचानक उठलेत आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागली, पायात गोळे यायला लागलेत किंवा काही वेळा आपल्या कामात जे आपलं अटेन्शन स्पॅन आहे किंवा लक्ष जेवढं आपण केंद्रित करू शकतो, आपला परफॉर्मन्स कमी व्हायला चालू होतो, की आपण आधी 8-10 तास काम करतोय, आता दुपार जरी झाली म्हणजे अजून दिवस पण मावळायचं आहे, त्याच्यात मला एकदम बाबा मी झोपूनच जावं, आरामच करावा, असं जेव्हा त्रास व्हायला चालू होतं तेव्हा आपण अशा तपासण्या करून बघणं गरजेचं आहे, की आपलं रक्त कमी झालं आहे का, आपलं रक्त बनण्याचे जे पण खत पाणी आहे जसं आपण म्हणतो, की आपलं लोहाचं प्रमाण व्यवस्थित आहे, B12चं प्रमाण ते, आणि मग जर ते तसं असेल तर मग त्याप्रमाणे मग तुम्ही स्पेशलिस्टनं जाऊन भेटणं गरजेचं आहे, की आपलं ह्याचा पुढे उपचार कसा करणार. मग हिमोग्लोबिन किती पाहिजे? हिमोग्लोबिन आपलं स्त्रियांसाठी कमीत कमी 11 ते 13 आणि पुरुषांसाठी 13 ते 15 हे प्रमाण गरजेचं आहे. जर ते 11च्या खाली जात असेल तर आपण त्याचं हिमोग्लोबिन कमी झालंय किंवा ॲनिमिया झालंय असं आपण म्हणणार. ॲनिमिया म्हणजे जर हिमोग्लोबिन 11च्या खाली गेलं खाली गेलं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये? पुरुषांमध्ये सुद्धा. ओके. तर हिमोग्लोबिन 11 किंवा त्याच्या खाली गेलंय तर मग त्यांना आपण ॲनिमिया, आणि शक्यतो त्यांना जे आपण त्रास आधी म्हटलं ते हिमोग्लोबिन 9-8 त्याच्या खाली गेलं तर असे त्रास निर्माण व्हायला चालू होतात. आता ते किती पटकन खाली गेलं आहे त्याच्यावरती आहे, की जर कुणाला तरी रक्तस्राव झाला आहे, की स्त्रियांमध्ये पाळी खूपच जास्त प्रवाह झाला, तर त्याच्यानंतर अचानक हिमोग्लोबिन अशा वेळी डाऊन होऊ शकतं, की ज्याच्यामुळं काही 2-4 दिवसातच त्यांना पिरियड्स नंतर हा त्रास अचानक निर्माण होऊ शकतो, की हिमोग्लोबिन 2-3 ग्रामनं कमी झालं आहे आणि मला थकायला होतं आहे किंवा मला धाप लागते, मला छातीत धडधड होते किंवा काही काम करण्याची माझी ताकद नाही राहिली, मला आराम करणं जास्त गरजेचं वाटतं. तर अशा वेळी आपल्याला त्यांचं हे तपासणी करणं गरजेचं आहे. आयरनची लेवल आपल्याला कमीत कमी 50 असणं गरजेचं आहे. फेरेटिन जो आयरनचा साठा आहे तो 30 ते 50च्या लेवलमध्ये असणं गरजेचं आहे. B12ची नॉर्मल व्हॅल्यू ही 190 ते 1000-1500 पर्यंत आहे. त्याच्यावरती गेलं तर त्याच्या एक्सेसना काही त्रास होत नाही. तर काही वेळा आपण B12 म्हणजे खूप सारे असे पेशंट्स माझ्याकडे येतात, की सर मी आधीमध्ये B12ची गोळी खातो किंवा सप्लिमेंट खातो, की आता खूप जणांना ते कमतरता आहे असं भासतं आणि सेल्फ सप्लिमेंटेशन किंवा ओव्हर द काउंटर औषधं घेतलेली असतात. तर त्याच्यामध्ये B12 जर जास्त जरी झालं तर त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. किंवा फोलिक ॲसिड जास्त झालं, सो प्रेग्नन्सीमध्ये आपण फोलिक ॲसिडचे सप्लिमेंट देतो, आयरनचं सप्लिमेंट देतो. ऑब्व्हियसली जर तुम्ही काहीतरी औषध घेत असाल तर त्याची लेवल ही खरी लेवल नसणार आहे. तुमच्या शरीरातली लेवल ही औषधामुळे वाढलेली लेवल आहे. त्यामुळे ती लेवल जरी वाढली असेल तरी ते लिव्हरमध्ये ते साठून राहतं, की तो साठा 1-2 वर्षापर्यंत टिकतो, की आपलं जरी कमतरता झाली, आपलं खाणं पिणं बंद झालं तरी ते लगेच ड्रेन आउट होणार नाही किंवा लगेच खाली होणार नाही. ती लेवल लिव्हरच्या मधून जमून राहील आणि आपल्या शरीराला ते पुरवठा होतं. एक्सेस जरी झालं तरी ते लघवी वाटे बाहेर फेकलं जातं. त्यामुळे वाढलं आहे म्हणून त्रासदायक काय होईल का? B12 आणि फोलिक ॲसिडसाठी नाही, पण लोहासाठी ते होऊ शकतं, की जसं थॅलेसेमियामध्ये किंवा जे
बोन मॅरोचे आजार आहेत की ज्यांना वारंवार ब्लड भरायची गरज पडते, त्यांना ब्लड चढवून चढवून आपल्याला आयरनचा साठा वाढतो आणि तो साठा लिव्हरवरती, हृदयावरती जाऊन जमू शकतो. की जसं आपण अल्कोहोलनंतर आपल्याला लिव्हरचा आजार होतो, तसं आयरन साठून साठून लिव्हरचा. त्यामुळे आयरन एक्सेसमध्ये नको आहे. कुठं जसं फॅट एक्सेस झाला तर तो लगेच वजन कमी करायला आपल्याला खूप वेळ खाणं आणि वजन वाढवणं फार सोपं आहे, पण कमी करण्यामध्ये खूप कष्ट घ्यायला लागतं. तसंच लोहाचं प्रमाण कमी करण्यासाठी नक्कीच गरजेचं असते, कारण त्याचे दुष्परिणाम आहेत. B12 फोलिक ॲसिड कमी करायची गरज नाही. ते नॉर्मलमध्ये रेंजेस असलं किंवा हाय असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण आता बऱ्याचदा ना काही पेशंट्स म्हणजे ते नॉर्मल असतात, नॉर्मल त्यांचं कामकाज करत असतात आणि ब्लड टेस्टमध्ये 9, 8.5 असं हिमोग्लोबिन दिसतं. मग आपल्याला जेव्हा दुसरा काही आजार नसतो, मग ते हे कमी का होतं? म्हणजे जे तुम्ही एकदा म्हणालात की पाळीच्या वेळेला रक्तस्राव झाला, तर आणखीन कुठली कारणं आहेत की ते हिमोग्लोबिन कमी होतं, विशेषतः भारतामध्ये महिलांमध्ये? महिलांमध्ये आपल्या इथं खाण्याचं प्रमाणच कमी आहे. जी आपली भारतीय संस्कृती आहे की आधी घरचे सगळे खाऊन घेतात आणि मग जे पण काही उरलंय त्या शक्यतो महिला सोबत जेवत नाहीत किंवा उशिरा जेवतात. एकतर जेवणाच्या वेळी त्यामुळे अवेळी होतात, पित्ताचे त्रास वाढतात आणि जो पोषक आहार मिळायला पाहिजे तो पोषक आहार फार कमी मिळतो. आणि पुरुषांच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांच्यामध्ये ब्लड लॉस, पाळीवाटे हा होतच राहणार. पुरुषांमध्ये ब्लड लॉस फक्त जर मूळव्याध झालं किंवा पोटामध्ये कुठे अल्सर झालं तरच रक्त बाहेर जाईल, नाहीतर पुरुषांमध्ये अशी नैसर्गिक कुठलीही प्रक्रिया नाही आहे की त्याच्यातून रक्तस्राव होईल. स्त्रियांमध्ये तो होत राहणार. आणि जर तो साठा आपण कुठल्याही टाकीसारखा आहे, जर वरून भरत नाही गेलो तर तो साठा कधीतरी रिकाम होणार आहे. आणि स्त्रियांमध्ये आपण खाण्याचं प्रमाण कमी, त्याच्यात आपण सध्या फूड आणि फिगर हॅबिट्सच्या याच्यासाठी इतकंच खाणार, इतकंच हे करणार, एवढेच कॅलरी जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे खानपानातून जो पण काही तुम्हाला न्यूट्रिशन मिळायला पाहिजे किंवा जो त्याच्यातून लोहाचं प्रमाण मिळालं पाहिजे, B12चं प्रमाण मिळालं पाहिजे, आपल्या फूड फॅट्समुळे त्याचं प्रमाण खूप कमी होत जातं आहे, की ज्याच्यामुळे न्यूट्रिशनल ॲनिमिया किंवा रक्त बनण्यासाठी जे गरजेचे धातू आहेत तेच आपल्या शरीरामध्ये नाही आहेत, की ज्याच्यामुळं आपलं रक्त कमी होतं. दुसरी गोष्ट की जसं आपण लहानपणी ऐकून असतो किंवा प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला डोळ्याला जसे लागतं, तसं आयरन कमी झाल्यानंतर जे ब्रेनचे केमिकल लोचा, जसं आपण मुंबईनंतर ह्याच्यात ऐकून आहे, तर तसं न्यूरोट्रान्समिटर्स जे आपण म्हणतो ते आयरनसाठी गरजेचे असतात. त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे आपल्याला चॉक खाणं, स्लेट पेन्सिल्स खाणं, माती खाणं किंवा बडीशेप हे सगळं आयरन ॲब्झॉर्प्शन प्रिव्हेंट करतात, की लोहाचं प्रमाण शरीरापर्यंत पोचू देत नाहीत. तर ह्या सगळ्या सवयी म्हणजे खूपदा मी पेशंट्सना डिरेक्ट बडीशेप, पण आपल्याकडे तर आपण बडीशेप जेवल्यावर खातो ना, खातो, पण त्याचं प्रमाण म्हणजे आपण एखादा चमचा खातो, त्यांना म्हणजे जसं आपण काहीतरी तोंडात टाकावं तर तो एखादा डबा किंवा एखादं सॅचेट ते पूर्ण दिवसभरात किंवा 2-3 दिवसात संपवतील. आपण ते हळूहळू जवळपास 1-2 ते 4 आठवडेवरती आपलं तो छोटासा पॅकेट संपेल किंवा सॅचेट संपेल. ज्यांना ही सवय लागते ते तोंडात काहीतरी टाकण्यासाठी, माउथ फ्रेशनर म्हणून आपण जसं म्हणतो तसं ते फक्त चगळण्याची काहीतरी सवय असण्यासाठी ते एक ॲडिक्शन किंवा सवय लागून जाते, की ज्याच्यामुळे आपण एक तर जेवणाचं प्रमाण कमी करतो किंवा जेवण घेतल्या ते करतो. त्यामुळं त्याचं आतड्यातून जे रक्तापर्यंत पोचायला पाहिजे तिथं ते मध्ये एक बॅरियर तयार करतं, की ज्याच्यामुळं जे पण आपण खातोय ते शरीरापर्यंत पोचत नाही. आणि ही सवय जसं आपण लोहाचं प्रमाण परत त्यांच्यात वाढवतो तसं आपोआप त्यांना ते, जसं प्रेग्नन्सी संपली, डिलिव्हरी झाली की आपल्याला ते डोळे बंद होतात, तसा हा प्रकार होतो की आयरन लेवल वाढवली की मग हे सगळं सवयी बंद होऊन जातं आणि परत जेव्हा आयरन लेवल खाली यायला चालू होते. त्यामुळे हा डिरेक्ट क्वेश्चन मी खूप साऱ्या पेशंट्सना विचारतो की तुम्हाला अशी काही सवय आहे का? आणि असते असं नाही की हे लहानपणीच असते. खूप साऱ्या ॲडल्ट्समध्ये न कळत, म्हणजे आता रिसेंटली माझ्याकडे एक टीचर पण आहेत की त्या म्हटल्या की मी, म्हणजे प्रिन्सिपल आहेत त्या, तर त्यांच्या खिशामध्ये ते तांदूळ ठेवायचे, कच्चं तांदूळ, आणि ते कच्चं तांदूळ खायचे. तर ते रॉ फूड, कारण आपल्याला शिजवून खाण्याची आपल्या आतड्याला सवय झालेली आहे. आपण कच्चं गोष्टी पचवू शकत नाही. जे आपलं ओव्हर
जे एव्होल्युशन झालेलं आहे मानवाचं ओव्हर एजिस, त्याच्यामध्ये आपल्याला ती पचन करायची आता शक्ती उरलेली नाही. त्याच्यामुळे आपण एकतर आहार वेगळा घेतोय आणि त्यातून आपल्यात जे गरजेचं आहे ते जीवनसत्व खात नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.